श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की बऱ्याच सेवा केल्या, बरंच काही केलं, तरीसुद्धा माझी संकल्पयुक्त सेवा करूनही माझी इच्छा पूर्ण होत नाही, किंवा महाराजांचे पारायण करूनसुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाही, मला काही संकेत मिळत नाही आणि महाराज माझं ऐकत नाही. खूप काही सेवा करूनसुद्धा मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही, सेवेचं जे फळ असतं ते सुद्धा मिळत नाही. बऱ्याचशा गोष्टी असतात त्या घडत असतील तर नक्कीच आजची ही जी सेवा सांगणार आहे ती नक्कीच करून बघा. ही सेवा तुम्ही केली पण असेल, पण त्यामध्ये काही आपल्याकडून चुका होतात का ते सुद्धा तुम्ही बघा. मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आणि सेवेचं फळ ते सुद्धा मिळत नाही. तर काही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर मी ही सेवा सांगणार आहे ती नक्कीच करून बघा. ही सेवा तुम्ही पण केली असेल, पण त्यामध्ये काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील का ते सुद्धा तुम्ही बघा, पडताळून बघा आणि अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, तेव्हाच आपल्याला केलेल्या सेवेचं सार्थक होत असतं, त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळत असते आणि महाराजांची कृपा आशीर्वाद मिळत असतात. म्हणून सेवा खूप महत्त्वाची आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की संसारिक माणसं आहोत आपण. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात. आपण गुरुचरित्र पारायण करतो, स्वामीचरित्र सारामृत करतो, आता 108 पारायण बऱ्याच महिलांचे चालू असते, किंवा संकल्पयुक्त काहीतरी सेवा आपल्याला आपण चालू केली असेल तर या कामासाठी तरीसुद्धा आपण संकल्पयुक्त सेवा करूनसुद्धा थकलेले आहोत. दुसरं म्हणजे आपल्या घरातील वादविवाद जे असतात ते वाढत जात असतात. कुठेतरी नवरा बायकोंचे जमत नाही, नकारात्मक शक्ती वाढलेली असते, घरामध्ये राहू वाटत नाही आणि मन लागत नाही, कुठेच लागत नाही. नवरा बायकोचे भांडणं होऊन अगदी तलाकपर्यंत गोष्ट गेलेली असते. खूप मोठ्या टोकाला निर्णय घेतले जातात. या गोष्टी जेव्हा घडत असतात, आपली मुलंसुद्धा ऐकत नाही. खूप काही करूनसुद्धा आपले संस्कार आपण चांगले करतो तरीसुद्धा मुलं जे असतात ते वाईट वळणाला जात असतात. अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तुम्हाला सांगेल ही सेवा केल्याने बऱ्याचशा पद्धतीने फरक जाणवतो. आणि सर्वप्रथम तुम्हाला दिंडोरी प्रणीत ग्रंथामध्ये केंद्रामध्ये सांगितले जाते सेवा, पण दिंडोरीला गेल्यानंतर ही सेवा सांगण्यात येते आणि मी सुद्धा ही सेवा केलेली आहे. माझा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे. जर केंद्रामध्ये दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये तिथे प्रश्न उत्तरं अगदी फुकट म्हणजे निशुल्क घेतले जातात. गुरुमाऊलींनी आपल्या मनुष्य जन्मासाठी ही सेवा चालू केलेली आहे. नक्कीच आपल्या प्रपंचामध्ये ज्या अडीअडचणी असतील त्यावरती प्रश्न उत्तरं सांगण्यात येतात. जर तुम्ही दिंडोरीला गेल्यानंतर तुमची काही इच्छा असेल ती पूर्णच होत नाही, तिथे गुरुमाऊलींनी सेवा सांगावी, त्यावरती तुम्हाला सेवा देण्यात येते आणि त्यापैकीच एक सेवा जी आहे ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कलियुगात सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे ती कोणती? नामस्मरणाची सेवा आहे. नामस्मरण जेवढं तुम्ही जास्तीत जास्त कराल तर बघा, आपली वाचा जी असते ती वाचा सिद्धी असते. काहींना म्हणजेच काही बरेचसे वेगवेगळे प्रकार असतात. यामध्ये महाराजांचं कुणाला नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे, जेव्हा आपण नामस्मरण करतो आपल्या जे मनात आपण विचार करतो तसं घडत जातं, आपण बोलतो तसं गोष्टी घडत जातात. बऱ्याच लोकांचं घडत असतं. म्हणून या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. मात्र कोणत्या पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रथम देवघरामध्ये बसायचं आहे. आता देवघरासमोर बसल्यानंतर आपल्या देवघरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं. एक फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण कुठलीही सेवा जे काही करत आहोत आपल्या घरामध्ये ते महाराज बघत असतात आणि ते निरीक्षण करत असतात. म्हणजेच आपल्या भोवताली त्यांचा वास राहतो. आपल्या घरात त्यांचं अधिष्ठान राहणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम हे सांगेल की दुसरेच बघा, म्हणजे आपण बसल्यानंतर आपले सगळे कामे जे असतात, म्हणजे नेमकं कुठे चुकतं मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय चूक करता. जे काम आपलं असतं ते पूर्ण आवरून घ्यायचं आणि नंतर आपला जो काही
वेळ असतो आपण तो फक्त महाराजांना द्यायचा. तो वेळ बघायचा आणि त्या वेळेनुसार तुम्ही तिथे बसायचं. सेवेला दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही फक्त 12 ते 12:30 हा वेळ जो असतो या वेळेस सेवा करायची नाही. बाकी दिवसभरात कधीही सेवा तुम्ही करू शकता आणि मन चित्त जे असतं ते एकाग्रपणे ठेवून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला 2 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि या अगरबत्त्या प्रज्वलित करतो म्हणजे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला बघा आपल्या मनातील जी इच्छा असते ती महाराजांना सर्वप्रथम सांगायची आहे. तुम्ही संकल्प केला तर म्हणजेच त्यामध्ये तुम्ही सांगणारच आहेत. पण तरीसुद्धा संकल्प नाही केला तरीसुद्धा तुम्ही महाराजांना सांगा आणि यानंतर ही सेवा चालू करा. आता महाराजांना सगळं काही माहीत असतं, सगळं माहिती असतं, पण आपण आपल्या आयुष्यात गुरुने गुरु केलेले महाराजांना सगळं काही माहीत असतं, पण आपण त्यांना सांगणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग जोपर्यंत आपल्या मुखातून आपण सांगत नाही, म्हणजेच आपण त्यांना शरण जात नाही, म्हणून आपण मनापासून शरण जावं, त्यांना आपलं दुःख सांगावं. तुम्ही कोणत्या सेवा केल्या तरीसुद्धा तुम्हाला काही अनुभव येत नाही किंवा काही गोष्टी घडत नाही आहे, ते सुद्धा महाराजांना सांगावं आणि ही सेवा तुम्ही चालू करावी. अगरबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. एकचित्त, एक मनाने बसून फक्त महाराज आपण आणि नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा षडाक्षरी जप करायचा. या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला इथे शब्दातही सांगू शकणार नाही. हा षडाक्षरी मंत्र जप तुम्ही अगरबत्त्या चालू आहे तोपर्यंत चालूच ठेवायचा आहे. अगरबत्त्या संपतात तोपर्यंत 15 मिनिट वेळ लागतो. तुम्हाला फक्त महाराजांना 10-15 मिनिटे वेळ द्यायचा आहे. या वेळेमध्ये तुमचं मूल जेवलंय का? मुलगी जेवली आहे का? स्वयंपाक राहिला आहे का? हे सगळे बाजूला ठेवायचं आहे. प्रपंच आणि त्या तुम्हाला ही खूप श्रद्धेने सेवा करायची आहे. त्यानंतर जो काळ आपण काढलेला असतो महाराजासाठी 15-20 मिनिटे, तो फक्त महाराजांना द्यायचा आहे. आणि बऱ्याच महिला काय करतात, ही चूक करत असतात की आपण जेव्हा बसतो, आपल्या बसल्यानंतर अर्ध लक्ष आपलं घरात असतं आणि अर्ध महाराजांकडे असतं. दररोज जर आपण संकल्पयुक्त ही सेवा केली तर सेवेला तो कालावधी जो असतो तो महाराजांना द्यायचा असतो. तेव्हाच आपल्याला प्रचिती येत असते. पण आपण तसं करत नाही. दुसरंच काहीतरी डोक्यात घेतो आणि फक्त सेवा कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण ही सेवा करत असतो. असं न करता आपल्याला फक्त तेवढा कालावधी, तेवढा वेळ काढून आपल्याला त्यावेळी तिथे बसायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. आणि बघा या सेवेने बऱ्याच लोकांना 100 नाही तर 101% फरक पडतो. अनुभवाची प्रचिती येते. काही ना काहीतरी घडत असतं आपल्या आयुष्यात. आपल्याला तुम्ही हे करून बघा. शेवटी आपले कर्मभोग, आपलं प्रारब्ध जे आहे ते आपल्याला भोगायचंच आहे. त्यासाठी ही सेवा तुम्ही सुरुवात करा. 1 महिना जर तुम्ही केली तर त्रास झाला तर असं म्हणू नका की मी सुरुवात केली, सेवा सांगितलेली आहे म्हणून मी सुरुवात केली आणि मला सुद्धा त्रास होत आहे. 1 महिना, 2 महिना आपले प्रारब्ध निघू द्या आणि त्यानंतर नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल. पण ही सेवा एकदा नक्कीच करा. एका ठिकाणी बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. दररोजचा कालावधी बघा. केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला एक वेळ ठेवा आणि ठेवला तर अतिउत्तम. एक वेळेस साध्य झालं. लहान मुलं आहेत, बरेच हे ते महिलांचे प्रॉब्लेम असतात. ऑफिसचा टाईम वेगळा जर असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जो पटेल तो वेळ आपण ऑफिसमधून आल्यानंतर किंवा जायच्या आधी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अगरबत्ती लावून आपल्याला बसायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. जी ती अगरबत्तीची रक्षा असेल ती थोडी-थोडी आपण सगळ्यांना लावा, आपल्या घरातील व्यक्तींना. आणि जर तुमचं घरातील व्यक्ती ऐकत नसतील, बोलत नसतील, गोष्टी अशा
अशा घरात जर घडत असतील तर जेवणामध्ये थोडीही रक्षा आपण टाकू शकतो. या पद्धतीने तुम्ही त्या रक्षेचा उपयोग करू शकता. तसंच तुम्हाला काही महिलांचं जर म्हणजे आईकडे असतात, दुसऱ्या ठिकाणी असतात, संसारामध्ये अडचणी येत असतात. अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला सुद्धा या सेवेचे परिणाम चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. तरीसुद्धा रक्षा जरी त्यांना देऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही, तर तुम्ही नामस्मरण हे करू शकतात. अगदी दररोजच्या दररोज तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. हे तुम्हाला सांगेल तर या चुका करत असताना थोड्या काही चुका होत असतात, पण त्या आपण करायच्या नसतात. म्हणजेच काय, एकाग्रता एकाग्रता आपल्याला टिकून ठेवायची आहे. एकचित्त जे असतं, आपल्याला खंडित न होता आपल्याला सेवा करायची आहे. तुम्हाला सेवेचं फळ नक्कीच मिळेल. स्वामी काहीतरी दृष्टांत नक्कीच देतील. तुम्ही फक्त वेळ काढून या पद्धतीने सेवा आपल्याला करायची आहे. नक्कीच या सेवेचा लाभ तुम्हाला होईल आणि अनुभवाची प्रचिती येईल. सेवा करून थकलेले असलात तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही सेवा करा आणि अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. श्री गुरुमाऊलींनी दिलेली ही दिंडोरीवरून देत असलेले माहिती आहे, सेवा आहे, म्हणून तुम्हाला आज सांगत आहे. तर हा व्हिडिओ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच मी थांबत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.